नमस्कार, मी सौ नंदिनी आशिष भुते, प्रभाग 22 क्रमांक 22 मधनं ओबीसी महिला म्हणून उमेदवारी मागितली होती, पण पार्टीने काही उमेदवारी काही दिलेली नाही आहे. मी BJPची कार्यकर्ता झालेली होती, पण तरी पण पार्टीने काही तिकीट दिल्या नसल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे ओबीसी महिला म्हणून. आणि म्हणजे अपक्ष फॉर्म भरून आणि उभी झालेली आहे, कारण की माझे मिस्टर जे आशिष भुते आहे हे 25 ते 20 वर्षापासून BJPचे कार्यकर्ता आहे. पण BJPला आम्ही पुष्कळ वर्षापासून त्यांना तिकीट मागितलेली आहे, पण त्यांनी काही तिकीट काही दिलेली नाही आहे. 2017 मध्ये पण आम्ही उमेदवारी मागितली होती, पण तेव्हा पण त्यांनी सांगितलं होतं की नाही, तेव्हा पण आमची तिकीट कापण्यात आली होती. त्यांनी सांगितलं की 5 वर्षानंतर परत आम्ही तुम्हाला हे देऊ, पण तरी पण त्यांनी पण आता ह्या वर्षी पण म्हणजे फॉर्म भरतपर्यंत त्यांनी उमेदवारी द्यायचं हे केलं, पण त्यांनी काही तिकीट दिली नाही. म्हणून आम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला जनतेला फक्त एवढीच विनंती करते, आम्ही अपक्ष फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या आशीर्वादाने आम्हाला एक मत द्या आणि जिंकून आणा. प्रभाग क्रमांक 22 ब ओबीसी महिला मधून सौ नंदिनी आशिष भुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मागील 20 ते 22 वर्षापासून पक्षाचं निष्ठावंत काम केलं. अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्ता म्हणून या पार्टीचं काम केलं. 2017ला मला तिकीट करता मला बोलावलं होतं, पण काही कारणामुळे मला तिकीट न मिळालेले. तुला 2022ला तिकीट देऊ असं एक मला आश्वासन दिलं होतं, पण अनेक वर्षापासून मी कामच करत राहिलो. जेव्हा तिकीट मागायची वेळ आली, पक्षाकडनं मला तिकीट मिळाली नाही. आणि मी सतत या 8 वर्षापासून इथे नगरसेवक असतानाही मी सतत जनतेच्या संपर्कात राहून आमदार साहेबाच्या फंडातून, खासदार साहेबाच्या फंडातून टोटल हा प्रभाग क्रमांक 22 एक 50 ते 60% एक स्लम भाग आहे. त्या स्लम भागात काम करणं म्हणजे खूप अवघड काम असते. या भागात अनेक लोकांच्या, नागरिकांच्या समस्या असतात. हा हत्ती नाला ते गंगाबाई घाट असं एक हत्ती नाला आहे. त्या नाल्याच्या बाजूला पूर्ण एक सरकारी लँड म्हणून लोकांची वस्ती आहे. किमान 2,500 ते 3,000 लोकांची एक वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये मागे 2019 पासून जो फडणवीस सरकारने जो GR काढला होता, त्या GRच्या अनुषंगाने आम्ही 2019 पासून सतत नागरिकांच्या संपर्कात राहून, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात राहून अनेक लोकांच्या 700 ते 800 घरांच्या आतापर्यंत मी 6 वर्ष आले सतत त्याच्या मागे लागून 700 ते 800 लोकांना मी पट्टे वाटपचे कामं केले आहे. हत्ती नालाच्या सुरक्षा भिंतीचे माननीय श्री नितीनजी गडकरी सर साहेब यांच्याकडून फंड आणून हत्ती नाल्याची भिंत सुद्धा मी बांधून दिलेली आहे. या भागात अनेक समाज भवन, जो स्लम भाग आहे तिथे कधीच सिमेंट रोड झालेले नव्हते. माननीय आमदार श्री प्रवीण दटके यांच्या माध्यमातून, यांच्या फंडातून अनेक वस्त्यांमध्ये सिमेंट रोड, शुअर लाईन, अनेक शुअर लाईन आणि सिमेंट रोडचे कामं केले. आणि सतत म्हणजे मी सकाळी 6 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सतत जनतेच्या समस्या सोडवण्याचे निराकरण करत राहतो. मी यावेळेस माझ्या पत्नीकरता एक निर्दलीय उमेदवारीचा अर्ज केला आहे. म्हणजे या प्रभाग 22च्या जनतेला आव्हान आहे की त्यांनी येणाऱ्या 15 तारखेला माझ्या कामाची, जे मी कामं केले त्या कामाची पोचपावती म्हणून एक त्यांनी मतदान करावं, ही माझी सगळ्या प्रभाग 22च्या जनतेला आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद.